मस्त चमचमीत मसूर आणि बटाट्याची भाजी केली आहे, कुकरमध्ये केली आहे, त्यामुळे अगदी पटकन होते। आमच्या घरची एक साधी सोपी नेहमी केली जाणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। कुठलं पण वाटण घाटण करायचं नाही आहे किंवा मसूर भिजवत बसण्याची गरज नाही आहे, खूप सोपी आहे। घरामध्ये भाजीला काही नसेल तर ही करू शकता, म्हणूनच आपल्या बिना भाजीच्या स्वयंपाकाच्या आजच्या एपिसोडमध्ये ही भाजी करतोय। ही सीरीज जर आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या बिना भाजीच्या स्वयंपाक याच्या सीरीजच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपण करणार आहोत मसुराची आमटी, जी आमच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीने केली जाते। अख्खा मसूर वेगळा, पण आमच्या घरी केली जाणारी साधी मसुराची आमटी वेगळी। चला करूया। तर ही आम्ही जी घरी आमटी करतो ना मसुराची, त्याच्यामध्ये मसूर भिजवण्याची गरज नाही। तुम्हाला आयत्या वेळी जरी वाटलं की बाबा आमटी करायची, लगेच आहे तसा कोरडा मसूर वापरून तुम्ही करू शकता। तर इथं मी 1 वाटी मसूर घेतला, त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आणि इथं मी 2 बटाटे घेतले, बटाट्याच्या एकदम मोठ्या मोठ्या फोडी केल्या, साल काढायचं आणि मोठ्या फोडी करायच्या। तर लक्षात घ्या, या आमटीमध्ये आम्ही बटाटा घालत नाही, पण मी 1-2 वेळा काहीतरी वेगळं करायचं म्हणून बटाटा घातला होता आणि खूप छान लागत होता। तुम्हाला जर बटाटा नसेल घालायचा, पूर्णपणे स्किप केला तरी पण चालणार आहे। आता आपण भाजी करूया। तर आपण मसूर करणार आहोत कुकरमध्ये। खरं तर हा 2 पद्धतीने करता येतो। पहिल्यांदा डाळ किंवा मसूर कुकरमध्ये आधी शिजवून घ्यायचा आणि मग फोडणी द्यायची, पण मी आता काय करते, डायरेक्ट फोडणीच कुकरमध्ये देणार आहे। तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही करू शकता। कुकर गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये घ्यायचे 2 चमचे तेल। तेल गरम झालं, यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरा घालूया, पाव चमचा हिंग आणि 10-12 पाकळ्या ठेचलेला लसूण। याला परतून घेऊया। लसूण मस्त परतला, आता घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला। थोडंसं पाणी घालायचं, याला मिक्स करूया। आता यामध्ये घालूया धुतलेला मसूर, मोठ्या फोडी केलेला बटाटा, चवीपुरतं मीठ आणि इथं मी 2 टोमॅटो मोठे कापून घेतले, ह्या टोमॅटोच्या फोडी घालायच्या। याला आता मिक्स करून घेऊया। सगळं छान मिसळलं, यामध्ये गरम पाणी घालू। पाणी खूप नाही, साधारण वाटी ते 1.5 वाटी गरम पाणी घातलं। वरून चिरलेली कोथिंबीर घालायची, याला एकदा तळापासून हलवून घेऊया। कुकरचं झाकण लावू आणि याच्या 2 शिट्ट्या करू। तर कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या, बघूया। आणि हे बघा, मस्त असा आपला मसूर बटाटा झालेला आहे। मसूर कसा शिजला एकदा दाखवते। मसूर लगेच शिजतो बरं का। तर हे बघा, मसूर पण एकदम छान मऊशार शिजलाय। यावर चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मस्त अशी मसूर बटाट्याची भाजी तयार झाली। यामध्ये हा अख्खा टोमॅटो घातलेला असतो ना मोठ्या मोठ्या फोडींचा, तो खूप मस्त लागतो। तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त मसुराची आणि बटाट्याची ही भाजी केली। तुम्हाला जर बटाटा घालायचा नाहीये तर तुम्ही याच पद्धतीने मसूर करू शकता, फक्त मग करून झाल्यानंतर थोडंसं असं हाटून घेतला ना आणखीन छान लागतो। पण बटाटा घातलाय त्यामुळे मी याला असंच ठेवणार आहे। इथं मी थोडंसं लपथपीत केलेलं आहे। तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर शिजल्यानंतर आणखीन थोडंसं गरम पाणी घालून याला 2 मिनिटं उकळून घेतलं तरी पण चालेल। तर अशा प्रकारे आज आपण इथं मसूर आणि बटाट्याची भाजी किंवा आमटी केली। तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल मसूर करतानाची तर मला कमेंटमध्ये सांगा। पण जर तुम्हाला इन्स्टंट करायचं आहे, मसूर भिजवलेला नाहीये, तर या पद्धतीने तुम्ही करू शकता। बटाटा घालता किंवा न घालता कसाही केला तरी चालतो। करून बघा, कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या भागात। हॅपी कुकिंग।